हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा करताना अजिंक्य भाऊक। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाच्या कार्यतालिकेमध्ये सुनावणी। श्रीरामाला वापरून सत्तेमध्ये आलात आणि त्यालाच लुटलात, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। भाजपला गाडल्याशिवाय स्पष्ट बसणार नसल्याचा इशारा। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे मृत्यूचं सत्र सुरूच। अंबड MIDC मध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू। 40 वर्षीय निलेश कोतकरांनी जीव गमावला। विदर्भासह मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। रायगडसह पुणे, सातारा, कोल्हापूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट। उजनी धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावर, आवक मात्र कमी झाली। भीमा नदीपात्रातला पाण्याचा विसर्ग कमी। कोयना धरणातून देखील पाण्याचा विसर्ग आज केला जाणार। 6 दरवाजे 1 फुटाने उघडले जाणार। कोयनेत 83 TMC पाणी। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पातळी 32 फुटांवर। राधानगरी 99% भरलं तर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। गोस्ते खुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। गोंदिया भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार। वैनगंगेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडवर बंदी। FDAच्या तुकाराम मुंडेंचा आदेश, तर सर्व बोर्डाच्या शाळांना आदेश लागू। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नाफेडकडून पुन्हा एकदा कांदा खरेदी दरामध्ये वाढ। ग्रेड A कांद्याला प्रति क्विंटल 2335 रुपयांचा हमी दर जाहीर। पोलिसांचा त्रास वाढला तर पुन्हा आंदोलन करू, अभिजित दिपकेचा सरकारला इशारा। तर पॅलेट गनच्या वापरावर देखील उपस्थित केले सवाल। भाजपमध्ये सामील हो अन्यथा आईवडिलांना मारून टाकू, अभिजित दिपकेंना धमकी आल्याचा आईचा दावा। खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्ट पासून परवानगी। किनारी जलक्षेत्रामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत निर्बंध कायम। किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत बंदी कायम। पुणे पालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई। लोहगाव, खराडी, निंबाळकर नगर परिसरात बांधकाम जमीनदोस्त। पुण्यामध्ये पोलिसांच्या गाड्याच SSRP नंबर प्लेटशिवाय सामान्यांच्या गाड्यांवर मात्र कारवाईचा बडगा। नाशिकच्या दिलीप गावितला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये गोल्ड, तर पॅरा ॲथलेटिक्स मध्ये रचला इतिहास। पुरुषांची 100 मीटर शर्यतीत रेकॉर्ड। ओडिसात देखील पुरामुळे जनजीवन विस्कळीत। 3घांचा मृत्यू, 2 लाखापेक्षा अधिक लोक बाधित। वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा। राष्ट्रीय सन्मान विधेयक राज्यसभेत मंजूर। अमेरिका आणि सौदीचे इराकवर